मित्रांनो, आज एक पेन्शनर्ससाठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनर्ससाठी गुड न्यूज। या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पेन्शन मिळणार, कधी मिळणार आणि किती मिळणार जाणून घ्या अपडेट। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने अलीकडे एक अधिसूचना जारी केली आहे। सरकारी पेन्शन मिळवणार आणि 80 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना भत्त्याच्या स्वरूपात अतिरिक्त पेन्शन मिळेल अशी घोषणा करण्यात आली आहे। DOPPW ने 80 वर्ष वय पूर्ण केलेल्या केंद्र सरकारच्या नागरी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हे पूरक लाभ मिळण्याच्या प्रक्रियेची रूपरेषा देणारी नवीन मार्गदर्शक तत्वे सादर केली आहेत। या अतिरिक्त भत्त्याचे वितरण सुव्यवस्थित करणे हा या अध्यादेशाचा उद्देश आहे। हे लक्षात घेण्यासारखे आहे की अतिरिक्त रकमेची टक्केवारी देखील वयानुसार वाढते। अशा परिस्थितीत वय 85 ते 90 वर्षापेक्षा कमी असल्यास ते 30%, वय 90 ते 95 वर्षापेक्षा कमी असल्यास ते 40% वाढते आणि त्याचप्रमाणे 100 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना ते मिळते। त्यांच्या मूळ पेन्शनची रक्कम पूर्ण 100% मिळवा। CCS पेन्शन नियम 2021च्या नियम 44 मधील उपनियम 6 आणि CCS पेन्शन नियम 1972च्या पूर्वीचा नियम 49(2)A च्या तरतुदीनुसार सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी वयाची 80 वर्षे पूर्ण केल्यानंतर किंवा अधिक या अंतर्गत स्वीकारल्या जाणाऱ्या पेन्शन किंवा भत्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त पेन्शन किंवा अतिरिक्त भत्ता देय आहे। 1 ऑगस्ट 1942 रोजी जन्मलेले पेन्शनधारक देखील 1 ऑगस्ट 2022 पासून मूळ पेन्शनच्या 20% दराने अतिरिक्त पेन्शनसाठी पात्र असेल। मेमोरेंडमनुसार या अपडेटचा उद्देश पूरक पेन्शन सुरू होण्याच्या तारखेची स्पष्टता प्रदान करणे आणि पेन्शन प्राप्तकर्त्यासाठी अखंड प्रक्रिया सुलभ करणे। आम्ही सर्व संबंधित विभागांना आणि बँकांना या माहितीचे संपूर्ण पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रसार करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यात म्हटले आहे की सर्व मंत्रालय, विभाग आणि पेन्शन वितरण प्राधिकरणे बँकांना विनंती आहे की त्यांनी वरील तरतुदी केंद्रीय नागरी सेवा पेन्शन 2021च्या पालनासाठी सर्व संबंधिताच्या निर्देशास आणून द्याव्यात। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।